नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे. आज आपण तोंडलीपासून अतिशय वेगळा असा प्रकार बघणार आहोत. ज्या लोकांना तोंडली आवडत नाही, जी लोकं तोंडली बघून तोंड फिरवतात, ती लोकंसुद्धा अगदी आनंदाने खातील. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा का कशी झालेली आहे ते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यात 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे. ही रेसिपी आपल्याला फक्त तेलावरच करायची आहे. पाण्याचा 1 थेंबही घालायचा नाही आपल्याला. आणि आता मी इकडे 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. आपले जिरे आता चांगले कढायला लागलेले आहेत. मी जरा कढई फिरवून घेते आणि जिरे व्यवस्थित परतून घेते. जिरे छान कढलेले आहेत. आता आपण त्यामध्ये ही धुवून घेतलेली तोंडली टाकून घेऊया. मी ही तोंडली अगोदर मिठाच्या पाण्याने स्वच्छ घासून चोळून धुतली आणि नंतर दुसरे 2 वेळा पाण्याने पण धुतलेली आहे. आणि आता तोंडली आपण चांगली 5 मिनिटं परतून घेऊया. पावसाळ्यामध्ये भाज्यांना बारीक सारीक कचरा चिटकलेला असतो, म्हणून आपण मिठाच्या पाण्याने भाज्या स्वच्छ चोळूनच धुवून घ्याव्यात आणि नंतर स्वच्छ पाण्याने पण धुवून घ्याव्यात. आता मी ही तोंडली परतून घेत आहे चांगल्या प्रकारे. आपल्याला चांगली नरम होईपर्यंत ही तोंडली परतून घ्यायची आहे. तोंडली खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत. तोंडली खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यात भरपूर प्रमाणात फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए व सी असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवते. तोंडलीमध्ये असणारे पॉलीपेप्टाइड बी आणि चायरॅन्टिन रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही अत्यंत फायदेशीर आहे. पोटांच्या विकारावर, अपचनावर आणि गॅसेसच्या समस्येवर तोंडली गुणकारी आहे. यातील फायबर पचनसंस्था सुरळीत ठेवते. तुम्ही बघू शकता तोंडलीचा कलर चांगल्या प्रकारे चेंज झालेला आहे. आता आपण तिला 5-1 मिनिटं कमी गॅसवर झाकून ठेवूया. तोंडली खाल्ल्यामुळे वजन पण कमी होते. तोंडलीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते आणि वजन कमी करण्यास मदत होते. आपण आता ही तोंडली उघडून बघितलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही चांगल्या प्रकारे नरम पण झालेली आहे. तोंडलीवर छान असे डाग पण पडलेले आहेत, छान प्रकारे भाजून झालेली आहे. आता मी त्यात 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मिठाच्या नंतर मी यात 1 चमचा हळद टाकून घेत आहे. ही जी तोंडलीची रेसिपी आहे ती ॲक्च्युअली तोंड लावणीची रेसिपी आहे. यानंतर आपण यात अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकून घेत आहोत. मी आता यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. ही जी रेसिपी आहे ती आपण वरण भातासोबत पण खाऊ शकतो. रोजच्या जेवणामध्ये आपण साईड डिश म्हणून पण खाऊ शकतो. आपण खिचडीसोबतसुद्धा ही मसाला तोंडली एन्जॉय करू शकतो. आता आपण हे सर्व मसाले तोंडलीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. तोंडली खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि एचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून आजारांपासून बचाव होतो. तोंडलीमुळे डोळ्यांचे आरोग्य पण चांगले राहते. तोंडलीतील पोषक घटक डोळ्यांचे रक्षण करतात. आता आपण हे जस्ट 2 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे सर्व मसाले तोंडलीमध्ये चांगल्या प्रकारे मुरले जातील आणि तोंडली स्वादिष्ट होईल. आता आपण हे उघडून बघूया. तुम्ही बघू शकता तोंडलीमध्ये सर्व मसाले
चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत. अतिशय कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये ही मसाला तोंडली आपण बनवू शकतो. आपल्याला एखाद्या वेळेस जर तोंडलीची भाजी खावीशी वाटत नसेल तर ही मसाला तोंडली ट्राय करायला काही हरकत नाही. खूप छान आणि खूप चवदार अशी लागते. तुम्ही पण एखाद्या वेळेस ही मसाला तोंडली ट्राय करून बघा. तर तयार आहे मसाला तोंडली. अशी ही आरोग्याचं रक्षण करणारी आणि भरपूर गुणांनी परिपूर्ण असणारी तोंडली आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलीच पाहिजे. तर तुम्हाला ही मसाला तोंडली कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि तुम्ही तोंडलीच्या रेसिपीज कशा प्रकारे बनवता ते पण मला सांगायला विसरू नका. चला तर मंडळी, मसाला तोंडली एन्जॉय करा आणि परत एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.